कोल्हापूर. इतिहास, देवत्व आणि संस्कृती यांचा अद्भुत संगम. आज मी निघालोय एक अशा प्रवासाला जो केवळ पाहण्याचा नाही, अनुभवण्याचा आहे. इथल्या अंबाबाईच्या दर्शनापासून ज्योतिबा डोंगराच्या वातावरणापर्यंत, कण्हेरी मठाच्या शांततेपासून कोपेश्वराच्या अद्वितीय कलाकृतीपर्यंत आणि पन्हाळ्याच्या युद्धकालीन इतिहासापर्यंत हा प्रवास आहे कोल्हापूरच्या आत्म्याला समजून घेण्याचा. चला तर माझ्यासोबत सुरुवात करूया या भव्य कोल्हापूर यात्रेच्या प्रवास वर्णनाची. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी चॅनलवर, ज्याचं नाव आहे व्लॉगर निखिल म्हात्रे. आणि जसं की तुम्ही बघताय, आपण कोणत्या तरी राईडला चाललेलो आहोत आणि आज आपण ज्या राईडला चाललो त्या डेस्टिनेशनचं नाव आहे ते म्हणजे कोल्हापूर. आत्ताच जस्ट आपण माणगाव सोडलेलं आहे आणि माणगाव सोडल्यानंतर महाडच्या दिशेनं एवढा धुकं झालं आहे की आपल्याला 100 मीटर पलीकडचं काहीच दिसत नाही आहे, म्हणून थोडंसं हळूहळू चाललो आहे. कोलाडला आपण फ्युएल अप केलेलं आहे, गाडीचं पेट्रोल भरलेलं आहे. आता आपल्याला फक्त नाश्त्यासाठी थांबायचं आहे, पण आता डायरेक्ट आपण महाड पोलादपूरच्या इथे थांबणार आहोत. सकाळ सकाळी राईड करायची मजाच वेगळी आहे आणि एवढी थंडी लागते आज. आत्ता आहे नोव्हेंबरचा महिना चालू झालेला आहे, चालू काय संपत झालेला नोव्हेंबर. आजची तारीख आहे 20. आज आहे आमची ॲनिव्हर्सरी आणि ॲनिव्हर्सरी राईड म्हणून आम्ही कोल्हापूरला जाण्याचा डिसिजन घेतला आहे. महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी चैताली आणि मी 2 वर्षाआधी जेव्हा महाबळेश्वरला चाललेलो याच रोडने, तेव्हा इथे काम चालू होतं या रस्त्याचं आणि आता इथे 2 वर्षात काम झालं आहे. तर महाडपासून हा रोड इतका जबरदस्त आहे ना, मस्त मस्त वाटलं इथे राईड करायला. पोलादपूर अजून 11 किलोमीटर आहे आणि पोलादपूरच्या इथूनच आपल्याला महाबळेश्वरला जाता येईल. तर आत्ता वाजले 8:27 आणि आपल्याला 11 किलोमीटर आहे अजून पोलादपूर. गणपतीपुळे गेलेलो तेव्हा खालून गेलेलो आणि आता आपल्याला महाबळेश्वरला जायचं आहे, त्यामुळे आपण इथून चाललेलो आहोत. तर डायव्हर्जन घेतलेलं लेफ्ट साईडने. पुढे आता एक कुठेतरी हॉटेल बघून नाश्ता करावा लागेल, भूक लागलेली आहे प्रचंड अशी. पोलादपूरचं बसस्टँड इथं दिसतंय. आपण आता आपला ऑफिशियल पहिला स्टॉप घेतलेला आहे पेट्रोल पंपाजवळ, ते म्हणजे पोलादपूरजवळ. आता इथून आपल्याला ह्या साईडला महाबळेश्वर आहे आणि ह्या साईडने आपण आलेलो आहोत. महाडवरनं येण्याचा हा रस्ता आहे आणि आपल्याला आता इथे जायचं आहे. बाईकला आपली पहिली विश्रांती दिली आपण ऑफिशियल. गाडी चालूच आहे सकाळपासून 6:30 वाजल्यापासून आणि आत्ता वाजलेले आहेत 8:40 झालेले आहेत. तुम्ही सुद्धा जर लॉंग राईड करत असाल ना, तर जास्त थांबत जाऊ नका, नाही तर मग तुम्हाला डेस्टिनेशनसाठी रस्ता कवर करता येणार फटाफट. कमीत कमी 80-90 किलोमीटर स्ट्रेच करा, तर तेवढा तरी राईड करायचा प्रयत्न करा आणि त्याच्यानंतर स्टॉप घ्या. फ्युएल वगैरे आधीच भरून घ्या, जे काय असेल ते. तर आता महाबळेश्वरला जाताना आपण पोलादपूरच्या नंतर घाटामध्ये थांबलो आहे थोडे ड्रोन शॉट घेण्यासाठी आणि चैतरी ड्रोन शॉट घेणार आहे. हे बघा, महाबळेश्वरच्या पुढे येऊन थांबलं. अजून 4 तास लागणार कोल्हापूरला जायला. आणि माणगावपासून आम्ही नाश्ता करत आलो आहे. मग आत्ता महाबळेश्वरच्या पुढे थांबलो आहे. साताऱ्यामध्ये पोचलो आणि पांचाली म्हणून पांचाली फॅमिली रेस्टॉरंट आहे. रेस्टॉरंट भेटत नव्हता ॲक्च्युली. इथे मी आधी आलेलो आहे, त्याच्यामुळे मी इथे जेव्हा फ्लायओव्हरच्या इथे आलो ना, तेव्हा मला समजलं की इथे खाली हॉटेल आहे. हिला बोललो मी की खाली एक हॉटेल आहे, तिथे जाऊया. पण आम्हाला जर पार्किंगमध्ये लावायची गाडी कुठे आहे हा प्रश्न पडला. कुठून 10 मिनटं लागली पार्किंग लावायला, ते लावले का.
बॅग वगैरे आहेत ना तर गाडी समोर पाहिजे. काय पार्किंगमध्ये कुठे आली पावलं कशी आहे पुरी भाजी? मस्त आहे पुरी भाजी. कोल्हापूरपासून 75 किलोमीटर अंतरावर एक छोटा ब्रेक घेतला. राईड आता कम्प्लीटच होत आलेली, पण ऊन खूप लागत होतं त्यामुळे एक वॉटर ब्रेक घेतला. लाँग राईड करताना असे छोटे छोटे ब्रेक तुम्ही 70 ते 80 किलोमीटर पार केल्यानंतर घेऊ शकता. म्हणजे तुमचं डिस्टन्सही कव्हर होतं आणि थकावटही होत नाही. आणि जसं की तुम्ही बघताय माझ्या मागच्या बाजूला मी आलेलो आहे कोल्हापूरमध्ये. हा आमचं हॉटेल आहे इथे, हॉटेल आदर्श. मगाशी 4 वाजताच आम्ही पोचलो इथे, बाईक राईड करत आलो. आता चाललो आहे अंबाबाईच्या दर्शनाला. हॉटेलच्या समोरच इथे बघू शकता तुम्ही, गेट आहे इथे. तर आम्ही आता तिकडच्या गेटमधून आलो बाहेर आतमध्ये. इकडे बघू शकता साईडला पूर्ण मार्केट भरलेलं आहे. आजूबाजूला आतमध्ये देवीचं मंदिर आहे ते इकडच्या साईडला समोर. करवीर नगरी, देवीची अविरत कृपा ज्या भूमीवर वर्षानुवर्षे वाहत आली त्या पवित्र स्थळात आज मी प्रवेश करतो आहे. येथील देवी करवीर निवासिनी अंबाबाई महालक्ष्मी लाखो भक्तांना समृद्धी आणि मोक्ष देणारी मानली जाते. राजे, संत, प्रवासी, चालुक्य, शिलाहार, यादव, अगदी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनीही या भूमीला नतमस्तक केले आहे. देवीचा विग्रह अत्यंत दुर्मिळ रत्नखळा दगडाचा, वजन साधारणपणे 40 किलो, मागे सिंह, पुढे कमळ आणि 4 हातात वेतक, ढाल, मळुंग आणि कमंडलू. नैसर्गिक चमक असलेला हा विग्रह पाहता क्षणी शांतता देतो. इसवी सन 109 मध्ये कर्णदेव राजांनी जंगलातून मंदिर प्रकाशात आणले. भूकंप, आक्रमणे, संघर्ष सगळं सहन करत 1712 मध्ये देवीची पुनःप्रतिष्ठा झाली आणि तेव्हापासून ही शक्तिभूमी आणखी तेजोमय झाली. आजच्या मंदिरात 5 मुख्य मंदिरे, 7 दीपमाळा, हेमाडपंथी शैलीचे शिखर आहेत आणि शेकडो वर्षांचे वैभव जपणारा हा पूर्ण परिसर आहे. या मंदिराची आणखी एक खास गोष्ट म्हणजे याची रचना. ही आहे हेमाडपंथी शैली, म्हणजे त्या काळातील सर्वात मजबूत, सर्वात टिकाऊ बांधकाम कला. युद्धकाळ, दुष्काळ आणि अल्प साधन सामग्री असूनही भव्य बांधकाम कसं करायचं याचा हा सर्वोत्तम नमुना. काळ्या बेसल्ट दगडांचा वापर, दगड दगडावर बसवण्याची ड्राय जॉईंट पद्धत, म्हणजे चुना, माती, सिमेंट काहीच नाही. जाड थंडावा देणाऱ्या भिंती, साधी पण भक्कम रचना. शिखर उंच नसले तरी त्याची भव्यता दगडांच्या जुळणीतून दिसते. आतले खांब, चौथरे आणि पायऱ्या या सगळ्यात तगडेपणा स्पष्ट जाणवतो. काळ कितीही बदलला तरी हेमाडपंथी बांधकाम तसंच खंबीर उभा आहे. ह्या टॉप व्ह्यूवरून मंदिराची रचना, मुख्य भाग आणि त्यांचे कार्य स्पष्टपणे समजतात. हा आहे गर्भगृह, मंदिराचा सर्वात पवित्र व मध्यवर्ती भाग. इथे मुख्य देवी देवतेचा विग्रह प्रतिष्ठित असतो. प्लॅनमध्ये दिसणारी जाड चौरस बहुभुज भिंत म्हणजे गर्भगृहाची भक्कम संरचना. हा आहे अंतराळ, गर्भगृह आणि सभामंडप यांना जोडणारा छोटा मध्यभाग. हा भाग अनेकदा पूजा अर्चेतील महत्त्वपूर्ण क्रिया किंवा पुजाऱ्यांच्या हालचालींसाठी वापरला जातो. हा आहे परिष्कृत दक्षिण उपगृह, मुख्य देवते व्यतिरिक्त एक उपदेवता किंवा परिवार देवतेचे स्वतंत्र गर्भगृह. हे दोन्ही बाजूंच्या संतुलनासाठी किंवा प्राचीन परिपुरानुसार बांधले जातात. उत्तरेकडील उपगृह, दक्षिणेसारखाच एक उत्तरी उपगृह. मोठ्या मंदिरांमध्ये शिव, गणेश, अंबा, सूर्य किंवा अन्य देवतांचे मंदिर इथे असते. मुख्य सभामंडप, सर्वात मोठा ओपन स्पेस असलेला स्तंभयुक्त सभामंडप. प्लॅनमध्ये दिसणारे मोठ्या प्रमाणात स्तंभ म्हणजे हेमाडपंथी शैलीची खासियत. दगडांवर दगड बसवत केलेली मजबूत संरचना. इथे भक्तगण बसणे, कीर्तन, पूजा किंवा देवदर्शनासाठी रांगा लावणे यासाठी जागा असते. पुढील मंडप किंवा गौण मंडप, मुख्य सभा मंडपानंतरचा भाग. अनेकदा हा नृत्यमंडप, यज्ञमंडप किंवा अर्चकांसाठीच्या क्रियांचा परिसर असतो. मुख्य मंडप किंवा प्रवेशद्वारची वाट, मंदिराचा मुख्य प्रवेश मार्ग. लांब स्तंभाच्या रांगांनी बनलेला हा डेकोरेटिव्ह कॉरिडॉर मंदिराच्या वैभवाचे प्रदर्शन करतो. मध्ये गर्भगृह, बाजूला उपमंदिरे आणि सर्वांना जोडणारी हेमाडपंथी दगडी स्तंभ.
या संपूर्ण रचनेत प्राचीन वास्तुकारांनी अचूकता, संतुलन आणि दिव्यता जपली आहे. तर आत्ता आपण महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आलेलो आहे मंदिरात जाऊन. आणि तुम्ही जसं बघताय माझ्या मागच्या बाजूला रंकाळा तलाव आहे आणि आता आपण रंकाळा तलावाजवळ आलो आहे. रंकाळा तलाव हा खूप मोठा आहे आणि कोल्हापुरामधला प्रसिद्ध आहे आणि ह्याला आपण कोल्हापुरातली चौपाटी असं सुद्धा म्हणू शकतो. तर जवळपास 202 हेक्टर परिसरात हा तलाव पसरलेला आहे. आणि या तलावाची हिस्ट्री अशी समजली जाते की प्राचीन काळामध्ये खाणीसाठी याचा उपयोग केला जायचा. महालक्ष्मीच्या देवळासाठी जे दगड लागले ते सुद्धा इथूनच घेतले गेले. साधारणपणे 8व्या त्या 9व्या शतकामध्ये इथे एक मोठा भूकंप झाला आणि जी मोठी क्वारी होती त्याच्यामध्ये पाणी भरू लागलं आणि ते पाणी भरून इथे तलावाची निर्मिती झाली. छत्रपती शाहू महाराजांनी ह्या तलावाला एक वेगळंच रूप बनवलं. जे पाणी होतं म्हणजे फक्त ते तलाव होतं पण त्याला सुशोभीकरण करण्याचं परत हे जे आता दिसतं तुम्हाला त्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी खूप मेहनत घेतली आणि त्या तलावाला हे रूप आज आपल्याला दिसतंय ते अस्तित्वात आलेलं आहे. म्हणजे चौपाटीवरती जसं आपल्याला काय काय भेटतं इथे खाण्याचे फूड स्टॉल्स लागलेले आहेत, त्याचबरोबर इथे बोटिंगसुद्धा होते. इथे एक मागच्या बाजूला सभामंडप आहे पाण्यामध्ये आणि त्या सभामंडपाचा असा खास करून काही उपयोग केला जात नाही पण त्यावेळेस पाणी कमी होतं त्यावेळेस उपयोग केला जायचा. ठीक आहे, आता आपण बघूया, जरा फिरूया. महालक्ष्मी टेम्पलच्या इथून रंकाळ्याकडे जाताना जो रस्ता आहे तिथे हा मार्केट आहे. मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे दुकान आहेत. कोल्हापुरी चप्पल पण आहे. सगळ्या प्रकारचे आपल्याला जसे आपल्या इथे मार्केट भरतात तसंच मार्केट आहे. तर कोणाला शॉपिंगला यायचं असेल तर ते शॉपिंगला येऊ शकतं. तर आपला राहिलेला टॉपिक आता आपण बोलूया कारण की आता आम्ही दुसऱ्या 2 गल्ली सोडून आता पुढे आलो आहे. तर असा विषय झालेला की काय विषय झालेला आहे अरे थांबा, इथे मंदिर कसं 1 नंबर मंदिर आहे इथे यार. जबरदस्त श्वेतांबर मंदिर, उजळी कोल्हापूर. संभवनाथ जैन मंदिर आहे. पाई साहेब मस्त आहे. हा पाठीमागचा रस्ता गेला डायरेक्ट मंदिराकडे जातो आणि तिकडूनच जी गल्ली निघते तिथे खूप मोठा मार्केट आहे आणि तिथे खूप गर्दी आहे. तर म्हणून आम्ही 2 गल्ल्या सोडून आता इकडे आलो आणि इथून चालचं आहे. तर इथून चालत त्या हॉटेलपर्यंत पोहोचू. 10 मिनटं लागतील, अजून 4 मिनटं ना. विषय असा झाला की आम्ही रंकाळ्याला गेलो तर तिथे तिने एक हॉटेल बघितलं जेवणासाठी, रॉयल कोल्हापूर म्हणून. ते बोललं ठीक आहे जाऊया आपण. तर आणि 7 वाजता ते ओपन होतं. आम्ही 6:45 वाजता तिथे रंकाळ्यामध्ये होतो. तर बोललं ठीक आहे ना, चालत जाऊया, 10 मिनटामध्ये आपण तिथे पोचू. पण तसं नाही, आमच्या मॅडमला खायचं होते आप्पे. तर बोलला आता जेवायचं होतं ना, आता आप्पे सगळं खायचे 10 मिनटात जातील चालतं. नाही आप्पे खायचं. आप्पे खाल्ले, ओके. आप्पे खाल्ले. त्याच्यानंतर तिथे गेलो तर आम्हाला ऑलरेडी ठीक आहे थाळी असेल एकामध्ये शेअर करता येईल तर खाऊ. पण तसं नाही, तिथे सिस्टम अशी नाही, शेअरिंग सिस्टीम नाही आहे. तिथे तुम्हाला प्रत्येकाला सेपरेटच घ्यायला येईल. आता सेपरेट घेतली ते पण अनलिमिटेड थाळी. खाणार किती आणि एवढ्या प्रकारच्या भाज्या. आता तुम्ही बघा काय काय होतं तिथे थाळीमध्ये, काय काय आयटम आहे बघा. ही आहे चपाती, भेंडीची भाजी, त्या पापडासारखं, चटणी आहे, लोणचं आहे, नंतर चटणी लोणचं, त्याला काय ठेचा, शेंगदाण्याची चटणी, कोशिंबीर, मटर पनीर, ही हरभऱ्याची भाजी, आलू मटर, दाल, कढी, आम्रखंड, पुरी आणि हे काहीतरी आहे. ही आहे कोथिंबीर वडी. इकडे आपल्याला स्वीटमध्ये हा दिसतोय दही वडा, छास आणि मी पायनॅपलचा ज्यूस जो आहे तो प्यायलेलो आहे असा. ठीक आहे, तर तुम्हाला जर यायचं असेल, तुम्हाला पण टेस्ट करायची असेल ती थाळी, तर तुम्ही येऊ शकता रॉयल कोल्हापूर या हॉटेलमध्ये. 350 रुपये थाळी आहे, अनलिमिटेड. तर तुम्ही तयारीनिशी या. मला पण माहिती असतं मी पण तयारी करून आलं असतं, म्हणजे त्याचा चांगला लाभ उठवता आला असता. पण इच्छा असं नाही काही खाता नाही आलं तर त्याची असं काही खाल्लं बा. अजून मला खायचं होतं, मला टाकायला आवडत, सगळं संपवायला लाग पाहिजे, पण ते संपवता नाही गेलं ना, ह्याचं मला दुःख वाटतं. हो काय, मेन रस्त्या लगतच आहे हॉटेल, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. समोरच इथे बरोबर टेम्पल आहे. 2000 रुपये चार्जेस आहेत AC, 1500 रुपये नॉन AC. चालता बोलता हॉटेलजवळ पोचलो कधी हेच समजलं नाही. आणि अशा प्रकारे
कोल्हापुरातील आजचा आमचा पहिला दिवस संपला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि कोल्हापूरला आणखी थोडं एक्सप्लोर करूया.